आज राज्यभरात वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरा करण्यात येतोय। पहाटेपासूनच सुवासिनी महिलांनी मंदिरं आणि वडाच्या झाडाजवळ गर्दी केली असून पारंपरिक वेशभूषेत वटसावित्रीचं व्रत केलंय। पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून त्याला धागे गुंडाळत प्रदक्षिणा घातल्या। वटपौर्णिमेला सावित्री आणि सत्यवान यांच्या पौराणिक कथेला विशेष महत्त्व आहे। आपल्या पतीचं प्राण हिमराजाकडून परत आणणाऱ्या सावित्रीच्या निष्ठा, धैर्य आणि समर्पणाचं प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो। त्यामुळे हा सण केवळ धार्मिक परंपरेपुरता मर्यादित नसून वैवाहिक नात्यातील विश्वास, प्रेम आणि समर्पण यांचं प्रतीक मानला जातो। राज्यातील शहरांपासून ग्रामीण भागापर्यंत महिलांनी नऊवारी साडी, पारंपरिक दागिने आणि फुलांनी सजवून वडाच्या झाडाची पूजा केली आहे। अनेक ठिकाणी सामूहिक वटपूजन, धार्मिक कार्यक्रम, भजन कीर्तन तसेच उखाण्यांच्या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। काही ठिकाणी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वडाच्या रोपांचं वाटपही करण्यात आलं। आधुनिक काळातही वटपौर्णिमेची परंपरा तितक्याच श्रद्धेने जपली जात असून नवविवाहित महिलांपासून ज्येष्ठ महिलांपर्यंत सर्वजणी मोठ्या उत्साहाने या व्रतात सहभागी झाल्याचं चित्र राज्यभर पाहायला मिळतंय। श्रद्धा, परंपरा आणि वैवाहिक नात्यातील दृढ विश्वास याचं प्रतीक असलेला वटपौर्णिमेचा सण आज राज्यभर भक्तिमय वातावरणात साजरा होत असून भारतीय संस्कृतीतील कौटुंबिक मूल्य आणि परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।